मैत्रिणींनो, JK स्कूटी क्लास ऑनलाईन क्लास मध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा विषय आहे सेंटर बॅलन्स। काल आपण काय शिकलोय? साइड बॅलन्स। घ्या मॅडम, साइड बॅलन्स नी थोडी पुढे घ्या। कालचा सराव झालाय ना? हा, सराव झाला। आजचा विषय आहे सेंटर बॅलन्स, स्कूटी शिकण्यातील एक महत्त्वाची पायरी। पहिला दिवस आपण साइड बॅलन्स शिकलोय, आज आपण शिकणार आहोत सेंटर बॅलन्स। हा क्लास नवशिक्यांसाठी आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट शांतपणे तुम्हाला शिकवली जाईल। तुम्ही काय करा व्यवस्थित, आणि हे डाव्या हाताचा ब्रेक आहे ना, त्याच्यावर 3 बोटे ठेवायचे आणि नीट व्यवस्थित हँडल पकडायचा। आणि तुम्ही आता दोन्हीकडे पाय टाकून व्यवस्थित बसा, कम्फर्टेबल नीट बसा व्यवस्थित। बसलाय ना? हा, स्कूटी शिकताना आहे ना, हे जे सेंटर बॅलन्स आहे ना, खूप महत्वाचं आहे। आणि ते जर तुम्ही शांत आणि व्यवस्थित पद्धतीने जर तुम्ही केलं, आणि हळूहळू तुमची भीती पण कमी होणार आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येणार, तुम्ही हळूहळू छान पद्धतीने गाडी चालवू शकता। हा, आता काय करा, एक एक पाऊल पुढे टाकत टाकत आपल्याला गाडी पुढे घ्यायची। घ्या हळूहळू। हा, आणि हळूहळू तुमची भीती कमी होणार आणि सेंटर बॅलन्स अशा पद्धतीने तुम्ही छान व्यवस्थित पद्धतीने जर तुम्ही सराव केला ना, तर तुम्ही गाडी छान पद्धतीने हँडल करू शकताय। व्यवस्थित आणि बघताना ना मॅडम, खाली नाही बघायचं, समोर अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप जर पुढे एक 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 पाऊल टाकलं, तर तुमची स्कूटी सोबत मैत्री होणार आणि तुम्हाला तिची भीती हळूहळू कमी होणार आहे। आणि मॅडम, खाली नाही बघायचं, समोर बघायचं, नजर समोर ठेवायची, हँडलला नीट व्यवस्थित धरायचं आणि घ्या एक 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 पाऊल पुढे। हळूहळू तुम्ही जर अशा पद्धतीने जर रोज ह्याचा अर्धा तास तुम्ही जर सराव केला, तर तुम्हाला स्कूटी खूप छान पद्धतीने हँडल होणार आहे। व्यवस्थित घ्या, चला घ्या पुढे व्यवस्थित। हा, मस्त। फक्त नजर आहे ना आपली, ती समोर ठेवायची, खाली नाही बघायचं, हँडल कडे बघायचं नाहीये। हा, व्यवस्थित, मस्त, छान। अशा पद्धतीने तुम्ही सराव करून चांगल्या पद्धतीने तुम्ही स्कूटी शिकू शकताय। थँक यू।